राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी ठाणे आणि मुंबईमध्ये बॅनरबाजी केली आणि मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायलाच हवं. मुंबईमधील गिरगावमध्ये ही बॅनरबाजी पाहायला मिळाली. बाळासाहेबांसोबतचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो लावत एकत्र येण्याची मागणी या बॅनरमधून करण्यात आल्याचं दिसतंय. आणि ठाण्यामधील पडवळनगरमध्ये सुद्धा राज उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची आण बाण आणि शान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं या बॅनरवर उल्लेख आहे. ही दोन दृश्य मुंबईच्या गिरगावमधली काय आशयाचे बॅनर लावलेले आहेत आपण पाहू शकतो. आणि दुसरीकडे ठाण्याच्या पडवळनगरमध्ये सुद्धा अशाच आशयाचे बॅनर झळकत आहेत. पुन्हा एकदा जोरात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत. श्रेयस, मगाशी जसं आपण बोलत होतो सगळ्यांचाच पाठिंबा असेल असं नाहीये, मात्र सगळ्यांचाच विरोध असेल असं सुद्धा नाहीये. मात्र मध्ये जर काय येत असेल तर ते अटी आणि शर्ती आणि त्याच पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांचे हे बॅनर्स झळकतायत ते आपण पाहतोय. काय नेमका उल्लेख आहे या बॅनर्सवर आणि काय नेमक्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या दोहो बाजूंनी? कार्यकर्त्यांच्या भावना ही खऱ्या अर्थानं आनंदाच्या जशुद्धा. आणि आता आपण गिरगावच्या त्या मेन परिसरात आहोत, ज्या परिसरात हा जो बॅनर आहे तो लागलेला आहे. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे सोबत उद्धव ठाकरे असतील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील. हा त्याचा जुना फोटो आहे, जो जुना फोटो लावण्यात आला आहे. मराठी माणसाची आन बान आणि शान असं या बॅनर लावण्यात आलं आहे. आणि त्या खाली जे लिहिलेलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबई फक्त ठाकरे ब्रँडची. ह्याचाच अर्थ हे आहे की कुठे ना कुठे मुंबई ही ठाकरे ब्रँडची आहे. गिरगावच्या परिसरात हा बॅनर लागलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा ठाकरे फॅक्टर हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मराठी माणसासाठी हा फॅक्टर सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि तोच फॅक्टर कुठे ना कुठे या बॅनरमधून दिसून येतोय. एकंदर पाहायला गेलं तर मनसे नेत्यांमध्ये खऱ्या अर्थानं जी मतं असतील ती असतीलच, पण कार्यकर्ता लेवलची जी लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये तो प्रचंड आनंद कालपासून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आनंद पाहायला मिळतो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये. 20 वर्षांनंतर पहिल्यांदा दोघांनीही वक्तव्य केल्यानंतर एक वेगळा आनंद प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो आणि तोच आनंद या बॅनरमध्ये पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे ठाकरे ब्रँड, ठाकरे फॅक्टर हा सर्वसामान्य मराठी माणसाचा एक फॅक्टर आहे. जो ब्रँड आहे तो ब्रँड नेम कुठे ना कुठे समोर येताना दिसतोय. आणि महानगरपालिकेच्या निवडणूक जर हा एकत्र आला तर कुठे ना कुठे वेगळी महानगरपालिका चित्र दिसेल. हेच तिकडून या बॅनरमधून पाहायला मिळतंय. श्रद्धा, अगदी बरोबर आहे. या युतीची उत्सुकता अगदी ताणली गेली आणि शिगेला सुद्धा पोहोचलेली आहे. धन्यवाद श्रेयस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.